नागपूर सेंट्रल जेलमध्ये पॉक्सोच्या गुन्हा अंतर्गत न्यायालयीन बंदी असलेल्या सरफराज आलम हा कोर्टात तारखेवरून सायंकाळी जेलला परत येताना सरफराजची चपला बदलण्यात आली असे जेल पोलिसांना निर्देशनास आल्यावर त्यांनी धंतोली पोलिसांना बोलविण्यात आले। धंतोली पोलिसांनी चपलावर हार्ड सरफेस दिसल्याने जेव्हा चपला तोडून बघितले तेव्हा त्या चपलामधून 200 ग्राम गांजा मिळाला। आता धंतोली पोलीस हा गांजा कोर्टात कोणी आणून दिला आणि सरफराज कोणासाठी नेत होता या बाबतीत चौकशी करत आहे। सेंट्रल जेल मध्ये एक आरोपी आहे, न्यायालयीन बंदी आहे, सोनू उर्फ सरफराज जहांगीर आलम, राहणार हिंगणा, मध्यवर्ती कारागृह सध्या। त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल आहे। त्याला ट्रायल चालू होती, त्याच्यासाठी कोर्टामध्ये चेकिंग करून घेऊन जाण्यात आलेलं होतं। तिथे त्यांनी चप्पल त्याची बदलल्या गेली आणि तो जेव्हा पुन्हा आतमध्ये एंट्री करताना जेव्हा त्यांची चेकिंग सुरू होती त्यावेळी त्यांना चप्पल ही हार्ड सरफेस मध्ये त्यांना जाणवली, म्हणून आम्हाला त्यांनी कॉल करून बोलावण्यात आला आम्हाला। आम्ही तिथे गेलो टीमसह। जेव्हा आम्ही चप्पल कापून बघितली त्याच्यामध्ये 201 ग्राम गांजा आम्हाला मिळून आला आणि त्यावर आम्ही आमची पूर्ण कारवाई केली। आता आम्ही त्याच्यामध्ये तपास करत आहोत की तो गांजा कुणासाठी घेऊन जाण्यात येत होता, आतमध्ये कुणाला देणार होता, त्याला इथे कोर्टामध्ये कोणी दिलेला होता, चप्पल कशी बदलली, त्याच्यामध्ये कोणी मदत केली, हे सर्व प्रकारे आम्ही तपास करत आहोत। या कारवाईसाठी माननीय सीपी रवींद्र सिंगल साहेब, जॉइंट सीपी सर रेड्डी सर, ऍडिशनल सीपी दाभाडे सर, डीसीपी मदने सर आणि एसीपी नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात ही आम्ही कारवाई केलेली आहे।